Good afternoon, everyone. Our today's chapter name is the point elements on the industrial lighting design consideration in the industrial lighting. Uh, in industrial point of view, जर आपण विचार केला तर आपल्याला लाइटनिंग पर्पजसाठी अनसेफ आणि सेफ कंडिशन ह्या कन्सिडर करायच्या असतात. सपोज इन द इंडस्ट्रियल कन्सिडरेशन इफ देर इज अ बॅड लाइटनिंग असेल तर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनमध्ये मेजर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. मग त्या ओरिएंटेशननी आपल्याला एक मेजर पॉईंट घ्यायचा असतो की सेफ कंडिशन अँड इन ॲडिक्वेट लाइटनिंग अँड इन अनसेफ कंडिशन इन बॅड लाइटनिंग. लाइटनिंग कन्सिडरेशन इन इंडस्ट्री हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे का तर तिथे आपल्याला ॲक्सिडंट पोझिशन मोस्ट ऑफ टाईम हॅपन होऊ शकते जर तिथे ॲडिक्वेट लाइटनिंग कंडिशन नसेल तर. म्हणजे एखाद्या सिस्टीमवरती कोणतरी वर्क करतंय किंवा एखाद्या मशीनवरती वर्क करतंय आणि तिथे जर आपल्याला लाईट नसेल आणि तिथे इमर्जन्सी पर्पजमध्ये जर कोणी काही काम करायला गेलं तर तिथे ऑब्व्हियसली काय होणार आहे की ॲक्सिडेंट हा ऑकवर्ड होऊ शकतो. देन मेन एम काय आहे की टू क्रिएटिंग द गुड इंडस्ट्रियल लाइटनिंग सिस्टीम इन्व्हॉल्व कन्सिडरिंग दी न्यूमरस डिझाईन क्रायटेरिया व्हाईल डिझाईन दी व्हर्च्युअल टास्क इन्व्हॉल्व अँड दी ऑपरेटिंग कंडिशन. म्हणजे जी काही तुमची इंडस्ट्रियल सिस्टीम आहे त्याची जी लाइटनिंग आहे ती आपल्याला प्रॉपर कशासाठी करायची आहे तर आपल्याला तिथं जो काही व्हिज्युअल टास्क परफॉर्म करायचा आहे म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपण इंडस्ट्रीमध्ये तिथे प्रेझेंट राहतो आणि तिथं आपल्याला त्या सगळ्या ऑपरेटिंग कंडिशन मॅनेज करायच्या असतात, काही व्हिज्युअल टास्क पण परफॉर्म करायचे असतात. त्यासाठी लाइटनिंग तिथे प्रॉपरली असायला पाहिजे. आफ्टर दॅट त्याचे जे काही ऑब्जेक्टिव्स आहे की आपण जी इंडस्ट्रियल लाइटनिंग करतो तर त्याचे काय ऑब्जेक्टिव्स आपण तिथे कन्सिडर करतो. फर्स्ट वन डिटरमाइन द क्वालिटी ऑफ इल्युमिनेशन नीडेड फॉर द पर्टिक्युलर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. क्वालिटी ऑफ इल्युमिनेशन म्हणजे एखादा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेससाठीचा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस करताय तर तिथं क्वालिटी कशी त्या इल्युमिनेशनची म्हणजे आपला जो काही मॅन्युफॅक्चरिंगचा प्रोडक्ट आहे तो प्रॉपरली व्हिजिबल आहे की नाही हे आपल्याला तिथे चेक करायचं आहे. Then second one is the determine the quantity of illumination required at the task and the process. Then next is the determine the quantity of illumination required at the task and process. क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन पॅरलल थिंग्स आहेत. क्वालिटी मीन्स काय की सपोज आपल्याला एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करायचा आहे तिथे तुम्ही मर्क्युरी व्हेपर लॅम्प लावला त्याचा कलर हा येल्लोविश आहे तर येल्लोविश कलरमध्ये एखादा ऑब्जेक्ट प्रॉपरली दिसतो का नाही दिसत. तर तिथे आपल्याला CFL LED या टाईपचे जसा ब्राईटनेस जास्त आहे असे लाईट तिथं आपल्याला बसवायला लागतात. तर मग ही क्वालिटी आणि क्वांटिटी ही पण आपल्याला तिथे चेक करायची असते. The next objective is the determine the appropriate lightning level required for the safety and ensure all three of the factors which are the quality, quantity and safety. इंडस्ट्रियल लाइटनिंग डिझाईन करताना ह्या तीन गोष्टींचा विचार करावा लागतो. फर्स्ट वन त्या लाइटनिंगची क्वालिटी कशी म्हणजे जर आपल्याला व्हाईट लाईटने जर ऑब्जेक्ट प्रॉपर विजिबल असेल तर तो व्हाईट लाईटच तिथं प्लेस करावा लागेल. ती झाली क्वालिटी. क्वांटिटी मीन्स काय एखादी मोठी मशीन आहे त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस चालू आहे आणि तिथे आपण एकच लॅम्प लावला किंवा खूप डिम लाईट लावला तर ते तिथे पॉसिबल होईल का नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला नंबर ऑफ लॅम्प्स इन्क्रीज करावे लागतील किंवा एकच लॅम्प लावला तर त्याचा ब्राईटनेस असा असायला पाहिजे
की तो ओव्हरऑल सगळ्या तेवढ्या मॅन्युफॅक्चरिंगची जी काही प्रोसेसचा जो काही पूर्ण मशीन आहे तो पूर्ण इल्युमिनेट झाला पाहिजे. आणि थर्ड वन इज दी सेफ्टी. सेफ्टी मीन्स काय की मोठं मशीन आहे आणि लॅम्प कमी लावले, एखादा पार्ट दिसलाच नाही आणि त्याला सडनली हात लागला गेला तर तिथे डायरेक्टली ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहे. So that while designing the industrial lighting, these three parameters are considered: quality, quantity, and the safety. The next one is the select the listed and approved lighting equipment that satisfies the all the requirements including the mechanical performance. इथे आता आपल्याला काय पॉईंट आहे की आपल्याला जे काही लाइटनिंगचे ॲपॅरेटस आहे ते प्रॉपरली सिलेक्ट करायचे. फॉर एक्झाम्पल 2 लॅम्पचं एक्झाम्पल घेऊया. एक CFL लॅम्प आहे आणि दुसरा इन्कंडेशन लॅम्प आहे. जर आपल्याला मोठं मशीन असेल आणि तिथे मेकॅनिकलचा काही परफॉर्मन्स चालू असेल, म्हणजे एखादं टूल्स डेव्हलप करायचं काम चालू असेल, तर इन्कॅन्डेशन लॅम्प थ्रू आपल्याला जेवढा ब्राईटनेस लागतोय तो भेटणार नाही. तोच CFL लॅम्प लावला तर तिथं ब्राईटनेस जास्त भेटेल. मग इथे पण आपल्याला अशा काही गोष्टी लिस्ट कराव्या लागतील का ज्या इक्विपमेंट आपल्याला अप्रूव्ड आहे, की जे काही त्याच्यावरती एन्क्लोजर असतं म्हणजे रिफ्लेक्टर, त्यानंतर डिफरंट लॅम्प, ते स्विचेस, नंतर काही सपोज एखादं मशीन आहे, आपण लाईट फिटिंगमध्ये एखाद्या सॉकेटला लावलं आणि तो सॉकेटची मशीनची पॉवर जास्त आहे म्हणून तिथे सॉकेटची रेटिंग पण त्याच प्रमाणात असली पाहिजे. म्हणजे 5 अँपिअरचं सॉकेट लावला आणि मोठा मशीन त्याला कनेक्ट करून दिलं तर ते सॉकेट तिथंच जळून जाईल. दुसरं म्हणजे जर 15 अँपिअर किंवा 60 अँपिअरचं सॉकेट जर तिथे प्लेस केलं तर ते सॉकेट प्रॉपरली तेवढ्या त्या मशीनला ॲप्लिकेबल असेल. किंवा जे आपण पॉवर पॉईंट कनेक्ट करतो, तर हे जे काही स्मॉल डिव्हाइसेस आहे जे लाइटनिंगमध्ये यूज करतो, किंवा जी केबल्स किंवा वायरिंगसाठी आपण ज्या वायर्स वापरतो, म्हणजे करंटची रेटिंग जास्त आणि त्याच्यापेक्षा जर ती वायरची रेटिंग कमी असली तर तिथे पण ती बर्न होऊन जाईल. तर ज्या ज्या थिंग्स आपण लाइटनिंगमध्ये यूज करणार आहे त्या सगळ्या आपण तिथे अप्रूव्ड केलेल्या पाहिजे, म्हणजे ॲज पर स्टँडर्ड. की सपोज एखादा मशीनला आपल्याला रन करायचं आहे तर तिथं तेवढ्याच अमाऊंटचं स्विच, सॉकेट, त्याच्यासाठी लागणारी केबल ह्या असल्या पाहिजे. The next is the prepared lightning fixture layout that respond to the concern safety and maintenance. सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागतं, एखादी इंडस्ट्रीची लाइटनिंग जर आपल्याला डिझाईन करायचं असेल तर त्याच्यासाठी ते जे लाइटनिंग फिक्चर आहे, म्हणजे कुठे तुम्ही पॉवर पॉईंट देणार आहे, कुठं मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड बसवणार आहे, कुठे सब डिस्ट्रीब्युशन बोर्ड बसवणार आहे, किती नंबर ऑफ ट्यूब्स तिथे इन्स्टॉल करणार आहे, किती नंबर ऑफ फॅन्स तिथे इन्स्टॉल करणार आहे, कुठे तुमचा सेफ्टी रिलेटेड ते MCB बसवणार आहे, याचा पहिले एक लेआउट करायचा असतो. त्याचा एक लेआउट काढून त्याची एक डायग्राम बनवायची असते आणि अकॉर्डिंग टू दॅट डायग्राम म्हणण्यापेक्षा आपण त्याला डिझाईन म्हणतो, त्याची एक डिझाईन, त्याचे एक लेआउट क्रिएट करायचं. त्यामध्ये जे जे पॉईंट्स आपण त्या लाइटनिंगचा जो काही ॲक्च्युअली इंडस्ट्री तिथे प्लेस करणार ते पहिले तुम्ही डिझायनिंगवरती पेपरवरती घेणार. तिथे ते अप्रूव्ह होणार किती वॅटचा लॅम्प कनेक्ट करायचा, त्यानंतर किती तुमचे नंबर ऑफ रिअल ज्या काही ट्यूब्स वगैरे असणार आहे त्याच्या थ्रू किती आउटपुट भेटणार, हे पहिले न्यूमरिकली सगळं टॅली केलं जाणार. आणि त्यानंतरच मग तिथे आपल्याला सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि मेंटेनन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने लाइटनिंग फिक्चरची डिझायनिंग करायची असते. सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे काय, मोठं मशीन आहे आणि तिथं 2 लॅम्प कनेक्ट केले तर इट इज नॉट सफिशियंट. मोठं मशीन आहे त्याच्यावर वर्क करायचं आहे तर तिथे नंबर ऑफ लॅम्प्स किंवा जे काही लाईटची इल्युमिनेशन आहे ते जास्त अमाऊंटमध्ये आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला नंबर ऑफ लॅम्प्स किंवा जास्त ब्राईटनेसचे लॅम्प तिथे कनेक्ट करायचे असतात. आपल्याला मेंटेनन्स पॉईंट ऑफ व्ह्यू पण आपल्याला तिथे लाइटनिंग पिक्चर हे बघायचे असतात. The next one, review the energy, economic and operating characteristic of lightning system. आपले जे काही एनर्जी आपण युटिलाइज करतोय किंवा पॉवर, तर ती इकॉनॉमिक आहे का, त्याची ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक्स आणि एनर्जीचं कुठं वेस्टेज वगैरे होते का, तर हे पण तिथे आपल्याला चेक करायचं असतं. क्लिअर पार्टिसिपंट्स अप टू दिस? स्टुडंट रिप्लाय करा, क्लिअर इथपर्यंत? Yes, ma'am. ओके. टॉवरच्या टॉपला असतो. यामध्ये तुमचे जे जनरेटर आणि गेअरबॉक्स असतो ग्राउंड लेवलला असतो.
Then structure is usually simple. Simple in structure also. You do not need a mechanism देन to turn the मेथोडॉलॉजी, code very आपण quickly. आता इथे कुठल्या कुठल्या मेथोडॉलॉजीज वगैरे जे काही कन्सिडर करू प्रिडिक्शन शकतो. पद्धतीने चेंज होते त्या पद्धतीने आपल्याला त्याची जी काही ऍक्शन आहे ती चेंज करण्याची चान्स लागेल स्टार्टिंगला टू मेक द डिटेल्स ऑब्झर्वेशन ऑफ ऑल टाइप ऑफ अनसेफ फिजिकल and environmental condition as well as the unsafe physical throughout the plant. इथे आपल्याला अशी मेथोडॉलॉजी इम्प्लिमेंट करायची असेल तर आपल्याला सगळ्या अनसेफ फिजिकल आणि एन्व्हायरमेंटल कंडिशन तिथे माहीत पाहिजे. एखादी कंपनी तिथे फिजिकली कुठे अनसेफ पॉईंट येऊ शकतो तो आपल्याला माहीत पाहिजे. काय एन्व्हायरमेंटल कंडिशन असतात म्हणजे सडनली टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज होतं एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, तर टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज झालं की त्याचा इफेक्ट हा आपल्या लाईटनिंगचे जे काही डिझायनिंग असते किंवा जे काही पॅरामीटर असतील त्याच्यावरती ऑब्व्हियसली होतं. तर ती पण कंडिशन तिथे चेक करायची असते. देन आता ज्यावेळेस आपण हे ऑब्झर्वेशन करणार आहे, मेकिंग दिस ऑब्झर्वेशन, द सुपरवायझर शुड अकंपनी द सर्वे टू नोट डाऊन. आपण जो काही सर्वे करणार आहे इंडस्ट्रीचा पहिले, तर कुठले अनसेफ पॉईंट आहे, कुठल्या एन्व्हायरमेंटल कंडिशन अफेक्ट होऊ शकतात, तर त्या सगळ्या पहिले आपण एखाद्या रिपोर्टमध्ये त्या नोट केलेलं पाहिजे. देन जे काही ऑब्झर्वेशन आपण घेणार आहे ते टॅब्युलर फॉर्ममध्ये पहिले तिथे मेन्शन झाले पाहिजे. टॅब्युलर फॉर्ममध्ये म्हणजे काय न्यूमरिकली ते सॉल्व झाले पाहिजे. का सपोज 200 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर आहे, तर त्या 200 डिग्री सेल्सिअसला आपले जे लाईटनिंगचे जे काही पिक्चर्स आपण कनेक्ट करणार आहे ते तिथे अफेक्ट होणार आहे की नाही हे आपण तिथे आपल्या रिपोर्टमध्ये रिप्रेझेंट केलेलं पाहिजे. असे डिफरंट पॅरामीटर आहे म्हणजे ह्युमिडिटी पण तिथे मेन्शन होते, टेम्परेचर मेन्शन होतं, त्यानंतर तुमचे जे काही एन्व्हायरमेंटल रिलेटेड पॅरामीटर आहे म्हणजे सिस्टीमला अफेक्ट करते आपल्या लाईटनिंगच्या रिलेटेडच्या, तर त्या सर्वात पहिले तुम्हाला तिथे एका रिपोर्टमध्ये टॅब्युलर फॉर्ममध्ये नोट करायचे असतात. आणि त्यावरती मग आपल्याला त्याच्या अगेन्स्ट कुठल्या अनसेफ कंडिशन अराईज होऊ शकतात आणि त्या अनसेफ कंडिशनला आपल्याला ओव्हरकम करण्यासाठी तिथे आपण काय प्लेस करू शकतो हे पण, म्हणजे फॉर एक्झाम्पल फायर एक्सटिंग्विशरचा पॉईंट इथे येतो. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये फायर एक्सटिंग्विशर हे प्लेस करायचेच असतात. का तर आपण जी काही टोटल लाईटनिंग केलेली असते इंडस्ट्रीमध्ये, तर ते आपण सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूनेच केलेलं असते. पण कधी काय होतं की एखाद्या ठिकाणी एखाद्या मशीनमध्ये फॉल्ट येतो आणि करंट इन्क्रीज होऊन जातो. करंट इन्क्रीज झाला की ऑब्व्हियसली त्याचं शॉर्ट सर्किट होतं. शॉर्ट सर्किट झालं म्हणजे फायर एक्सटिंग्विशर हा त्या इंडस्ट्रीमध्ये प्लेस केलेलाच पाहिजे. तर ह्या ज्या कंडिशन आहेत त्या इथं आपण या टॅब्युलर फॉर्ममध्ये नोट करतो की सपोज एखादा इंडस्ट्री आहे आणि तिथे एखादं मशीन आहे, त्या मशीनला मॅक्झिमम अमाऊंट ऑफ करंट किती लागणार आहे रेटेड करंट तो आपल्याला माहीत पाहिजे. आणि त्या रेटेड करंटच्या अकॉर्डिंगली ती प्रिव्हियसची जी काही लाईटनिंग डिझाईन आहे ती केलेली असते. आणि सपोज तो करंट जर त्या अमाऊंटपेक्षा जास्त इन्क्रीज झाला तर तिथे काय होतं की तुम्हाला डायरेक्टली सिस्टीममध्ये शॉर्ट सर्किट डेव्हलप होतं. शॉर्ट सर्किट झालं म्हणजे इंडस्ट्रीमध्ये अनसेफ कंडिशन अराईज होते. क्लिअर पार्टिसिपंट? पार्टिसिपंट क्लिअर आहे का? स्टुडंट रिप्लाय करा, समजते का? हो मॅम. ओके. देन लिगल रिक्वायरमेंट, आता ज्या काही आपण डिझायनिंग करणार त्यामध्ये आपल्याला काय रिक्वायरमेंट आहे. फर्स्ट वन, इन एव्हरी पार्ट ऑफ फॅक्टरी सफिशियंट अँड सुटेबल लाइटनिंग शुड बी प्रोव्हाइडेड. फर्स्ट रिक्वायरमेंट काय असते की जी ओव्हरऑल जो फॅक्टरी आहे तिथे सफिशियंट आणि सुटेबल लाइटनिंग असली पाहिजे. Then, in every factory, all the glazed window and the skylight used for the lighting of inner and outer surface shall be kept clean. म्हणजे ज्यावेळेस आपण फॅक्टरी डिझाईन करतो किंवा इंडस्ट्री डिझाईन करतो तर तिथे डे लाईटला इन्क्लूड करायचं असतं. म्हणजे टोटली सगळं डिपेंडन्स हा आपल्या जे आपण लाईटनिंग डिझाईन केली त्यामध्ये आपण आपल्या कॉलेजचं जरी एक्झाम्पल घेतलं तर तुमचे जे क्लासरूम्स असतात किंवा लॅब असतात त्याच्या विंडो आपण असे प्रोव्हाइड केलेल्या असतात की डे लाईट आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे डे लाईटचा यूज पण करायचा त्यासाठी ते
व्यवस्थित क्लीन पण असलं पाहिजे, म्हणजे विंडो ह्या ग्लेज व्यवस्थित ग्लेज असले पाहिजे का त्याच्या थ्रू सनलाईट किंवा स्कायलाईट आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे हा पण एक सोर्स आपण लाईटचा यूज करतो. आणि ज्यावेळेस नाईट असेल किंवा काही असा समजा एखादा लाईट असेल तर त्यावेळेस आपल्याला लाईटनिंग प्रोव्हाइड करून तिथे आपला तो रूम पण illuminate करता आला पाहिजे. Then next one is in every part of factory the provision shall be made for the prevention of glare and shadow. समजा तिथे ग्लेअर येत असेल का एखादा इक्विपमेंट आहे तिथे जो आपण एखादा लॅम्प लावला आहे त्या लॅम्पने आपल्याला जर ग्लेअर ऑकर्ड होत असेल, ग्लेअर म्हणजे काय डोळ्यांना त्रास होतो, सडनली एखाद्या लॅम्पकडे बघितलं तर डोळ्यांच्या होते डायरेक्ट सर्कल क्रिएट होतात. तर तो ग्लेअर अवॉइड करायचा असेल तर तिथे काहीतरी प्रोव्हिजन केलेली असली पाहिजे फॅक्टरीमध्ये. आणि शाडो ही जे तुम्ही लॅम्प कनेक्ट केलंय त्यामुळे कुठे शाडो क्रिएट होते का, जर शाडो क्रिएट होत असेल तर त्या शाडोला ओव्हरकम करण्यासाठी पण तिथे काहीतरी प्रिव्हेन्शन आपण घेतलं पाहिजे. देन फॉर दिस प्लेसेस इन द इंडस्ट्री, आता इंडस्ट्रीमध्ये काही प्लेसेस असतात की तिथे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इल्युमिनेशन किती असलं पाहिजे हे ते आता आपल्याला बघायचं. फर्स्ट वन कॅन्टीन 150 लक्स एवढ्या अमाऊंटचं इल्युमिनेशन जर तिथे असेल तर तो प्रॉपरली डिझाईन होऊ शकतो तो एरिया. देन क्लॉक रूम, फॉर दॅट द लेवल ऑफ illumination should be 100 lux. देन एंट्री कॉरिडोर अँड स्टेअर्स वरती कॉरिडोर आणि एंट्रीजला आपण ज्या काही इल्युमिनेशनची लेवल आहे ती पण 100 लक्स एवढी सफिशियंट. देन असेंब्ली शॉप अँड रफ वर्क, तिथे असेंब्ली शॉप असेल किंवा एखादा रफ वर्क करायचं असेल तर तिथे 150 लक्स अमाऊंटचा इल्युमिनेशन रिक्वायर्ड. देन मीडियम वर्क असेल तर 300, देन फाईन वर्क असेल तर 700, म्हणजे खूप बारीक एकदम स्मॉल बारीक काम करायचं असेल तर तिथे लाईट शिवाय आपल्याला काही दिसूच शकत नाही. तर तसं वर्क जर असेल तर तिथे 700 लक्स एवढा अमाऊंटचं इल्युमिनेशन प्रोव्हाइडेड पाहिजे. आणि व्हेरी फाईन वर्क म्हणजे खूपच मायक्रो लेवलचं वर्क आहे का डायरेक्टली आपल्याला एकदम पॉईंट टू पॉईंट एखादी कनेक्शन करायचे असतील तर त्यासाठी 1500 लक्स एवढी इल्युमिनेशन लेवल ही रिक्वायर्ड. तर क्लिअर आहे का कुठल्या वर्कसाठी किती इल्युमिनेशन लेवल रिक्वायर्ड आहे इंडस्ट्रीमध्ये? पार्टिसिपंट क्लिअर आहे का? पार्टिसिपंट रिप्लाय करा. Yes, ma'am. Then next is the other factor which we have to consider while designing our industrial lighting. Other factor कुठले? For example, age of workers. The level of illumination required in the workroom of the factory depends on the parameter. First one parameter आहे का age of the worker. वर्करच्या एजवर पण इल्युमिनेशन किती रिक्वायर्ड आहे ते डिपेंड. समजा 40 बिलो इयर जर असेल the age of the worker, suppose the age of worker is below the 40 year,
तर 40 पेक्षा कमी जर वय असेल तर तिथे इल्युमिनेशन म्हणजे कमी जरी असेल तरी तिथे वर्कर वर्क करू शकतो. म्हणजे आणि 40च्या अबो जर त्याचं हे असेल There are other potential barriers based on utility rules. then participants if the illumination level if the age of the worker is above the 40 years तर आपल्याला त्यावेळेस 2 to 5 times of average illumination हे रिक्वायर्ड असणार आहे. म्हणजे एज जर वर्करचं कमी असेल तर इल्युमिनेशनची एवढी म्हणजे त्यांना डोळ्यांना दिसायला त्रास नसतो, त्यामुळे तिथे एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण जर एज जास्त असेल वर्करचं तर तिथे आपल्याला इल्युमिनेशन लेवल जास्त लागतो. देन नेक्स्ट फॅक्टर जो असतो तो साईज ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे छोटा मशीन आणि मोठं मशीन असं एक आपण डिस्टिंग्विश करू शकतो. स्मॉल साईजचं जर मशीन असेल तर इल्युमिनेशन कमी असेल तरी तिथे आपल्याला त्याच्यावरती काम करता येऊ शकतं. पण जर ऑब्जेक्टची साईजच जास्त असेल आणि इल्युमिनेशनसाठी जो लॅम्प आहे तो एकदम स्मॉल लावलेला असेल तर ते आपल्याला इथे ऍप्लिकेबल होऊ शकत नाही. तर आपल्याला तिथे काय करावं लागणार, साईज ऑफ ऑब्जेक्ट should be considered while designing the illumination of the industry. Then contrast between object and background. आपल्याला तो कॉन्ट्रास्ट बघायचा असेल की ऑब्जेक्ट आणि बॅकग्राऊंड त्या दोघांमध्ये काय त्याच्यामध्ये डिस्टिंग्विश किंवा किती कॉन्ट्रास्ट ते ऑकर्ड होते. देन ग्लेअर अरायझेस व्हेन सम पार्ट ऑफ द फील्ड इज ब्राईट. तर ग्लेअर सपोज जर तिथे अराईज होत असेल का फील्डमध्ये एखादा पार्ट खूप ब्राईट आहे आणि जर आपल्याला तिथे ग्लेअर ऑकर्ड होत असेल तर तो पण आपल्याला इथे चेक करावा लागणार आहे की जर ग्लेअर असेल तर त्यासाठी आपल्याला तशी इल्युमिनेशनची लेवल पण डिझाईन करायला लागेल. Then there are some methods to achieve the good illumination. इंडस्ट्रियल लाइटनिंग डिझाईन मध्ये काही मेथड्स आहे ज्याच्या थ्रू आपण जर त्या टाईपची डिझायनिंग जर केलं किंवा ते फॅक्टर किंवा ते पॅरामीटर जर आपण कन्सिडर केले तर गुड लाइटनिंग किंवा इल्युमिनेशन आपल्याला इथं भेटणार. फॉर दी फ्लुरोसंट लॅम्प अँड द ट्यूब give the more light than the incandescent lamp for the same electrical consume. हे एक्झाम्पल मी ऑलरेडी प्रिव्हियसली तुम्हाला सांगितलं. फ्लुरोसंट लॅम्प असेल, CFL लॅम्प असेल तर ते जास्त इल्युमिनेशन देतात इनकॅन्डेसन लॅम्प पेक्षा. मग आपण इंडस्ट्रीमध्ये इनकॅन्डेसन लॅम्प जास्त प्रेफर करत नाही, तर आपण फ्लुरोसंट लॅम्प हा जास्त कन्सिडर करतो. देन टू अवॉइड द ग्लेअर लाईट सोर्स शुड बी ॲज हाय ॲज पॉसिबल. मग आपल्याला ग्लेअर जर अवॉइड करायचं असेल तर लाईटचा जो सोर्स आहे त्याचा ब्राईटनेस हा म्हणजे जास्त प्रमाणात असला पाहिजे. देन फिटिंग शुड बी डिझाईन अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ वर्क इन्व्हॉल्व इन द वर्कलोड. मग आता आपल्याला सपोज एखादा टास्क परफॉर्म करायचा आहे आणि त्यासाठी एकदम सस्पेंडेड टाईपचा लाईट तिथे आपल्याला रिक्वायर्ड आहे, तर तसाच लॅम्प तिथं आपण फिट केला पाहिजे. नाहीतर फिटिंग वेगळी आणि वर्क वेगळं असं जर असेल तर आपण तिथे प्रॉपर इल्युमिनेशन घेऊ शकत नाही. देन द वॉल ऑफ द वर्क रूम अँड द ceiling should be painted with the light color because it does not cause any strain to eye. मग आपले जे काही इंडस्ट्रीमधले रूम्स आहे त्यावरती जो कलर दिलेला असतो तो कलर हा फेंट असला पाहिजे, जेणेकरून त्याच्या थ्रू जर लाईट रिफ्लेक्ट झाला तर तो आपल्या डोळ्यांना त्याच्याने काही त्रास नाही झाला पाहिजे, म्हणजे काही स्ट्रेन नाही पॉसिबल. नाही तर रूमचा कलर पण डार्क आणि सिलिंगचा पण कलर डार्क आणि आपल्याला त्याच्यामुळे काय डोळ्यांना त्रास होऊ शकतो. तर जनरली ज्या वॉल्स असतात आणि सिलिंग असतात ते थोड्या लाईट कलरने त्याचा पेंट केलेलं पाहिजे.
Then a balanced combination of neutral and artificial lighting can be made available. म्हणजे नॅचरल लाईट म्हणजे कुठला, जो सनलाईट येतो तो, आणि आर्टिफिशियल लाईटनिंग म्हणजे जे आपण प्लेस केले असतात, तर त्या दोघांचे बॅलन्स होऊन आपल्याला, त्यासाठी आपल्याला काय होणार आहे की बॅलन्सिंग असली पाहिजे. म्हणजे आपण डे लाईट मध्ये, सपोज डे लाईट आहे आपल्या रूम मध्ये आणि तिथे आपण एखादी ट्यूब किंवा फ्लोरोसंट लॅम्प पण कनेक्ट केला, तर दोघांचा जो काही ब्राईटनेस आहे तो एवढा जास्त पण नाही झाला पाहिजे का आपल्या डोळ्यांना त्रास होईल. तो बॅलन्स अमाऊंट मध्ये तिथं काय असला पाहिजे, इल्युमिनेशन असायला पाहिजे. Then next, to maintain the good lighting, the window, sky lamp, then lamp and all the light shades should be kept clean. तसंच जे आपल्याला इल्युमिनेशन प्रोव्हाइड करणार असेल, तर त्यासाठी जे जे काही सोर्सेस आहे, ते सोर्सेस सगळे क्लीन असले पाहिजे. दीज आर दी सम पॉइंट्स रिगार्डिंग दी डिझाईन कन्सिडरेशन ऑफ इंडस्ट्रियल लाईटनिंग.